हाय गाईज, माझे नाव संपदा आहे आणि माझं ओंकार आणि आम्ही आजपासून ब्लॉग करणार आहे. माझी मातृभाषा मराठी आहे आणि माझी कन्नडा. माझी भाषा कन्नडा असल्यामुळे थोडं थोडं चुकतो, माफ थोडं करा. थोडं नाही खूप चमाट मारूंगी ज्यादा बकवास किया तो. असू दे. हा, मग थोडं थोडं चुकतो मी, सो माफ करा. आणि आजपासून मी ब्लॉग करतो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आज मी बनवत आहे डाळ ढोकली आणि त्याच्यासाठी मी प्रिपरेशन करायला आणि ओंकार भांडी घासायला. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझा हसबंड मला लई हेल्प करते किचन मध्ये, बाहेरच्या कामामध्ये. त्यामुळे मला माझी बायको मला खूप त्रास देते. मी कधी तुला का त्रास दिले? तर त्याला इग्नोर करत आम्ही पुढे जाऊया. मला कुकिंग मध्ये लई इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही रेस्टॉरंट ओपन केलं आणि त्याचं रिनोव्हेशन काम चालू असल्यामुळे आम्ही दोघं सध्याला घरी आहे. आणि बेसिकली जिथं आम्ही रेस्टॉरंट ओपन केले तिथंच आम्ही राहतो पण. आणि आम्ही इथं फ्युचरचं प्लॅन पण चालू आहे, बघूया कसं कसं होते. सो बेसिकली आम्ही बेलगाम मध्ये राहतो आणि आम्ही आधी पण एक रेस्टॉरंट चालू केलेलो, चायनीज रेस्टॉरंट होतं. पण तिथं कसं फूड कोर्ट सारखं होतं. सो आम्हाला लई रिस्ट्रिक्शन्स होते, हे करू नका, ते नको, दिस रिस्ट्रिक्टेड टू चायनीज. आणि मला सगळ्यात इंटरेस्ट असल्यामुळे मला तिथं जास्त कम्फर्टेबल फील होत नव्हतं. बट रेस्टॉरंट चांगलं होतं, आमचं चांगलं पण झालं. तिथं लई लोकांचं कॉन्टॅक्ट झालं, वी गॉट एक्सपिरियन्स. आणि त्यामुळे आम्ही मोठं रेस्टॉरंट घालायला पण यूज झालं. सो लेट्स सी कसं होते आमचं नवीन रेस्टॉरंट. बेसिकली दिस इज नॉट माय फर्स्ट चॅनल. माझं ऑलरेडी चॅनल आहे, तिथं मी कन्नडा आणि इंग्लिश मध्ये ब्लॉग्स पण केलेला आहे. बट दिस टाइम आम्ही सिरियस घेऊन आम्ही काय डिसाईड केलं की नाही, आम्ही दोघं मिळून एक व्हिडिओ करूया, फूड ब्लॉग्स पण करूया, आमचे डेली ब्लॉग्स करूया. आणि त्याच्यासाठी आम्हाला एक लँग्वेज मध्ये करायला पाहिजे. असं नाही आहे की आय स्पीक ओनली मराठी और ही स्पीक्स ओनली मराठी. वी बोथ नो बोथ द लँग्वेजेस. आता मला कन्नडा परफेक्ट येते, त्याला पण कन्नडा परफेक्ट येते. आणि वी बोथ आर कम्फर्टेबल स्पीकिंग मराठी ॲट होम. सो आम्ही काय डिसाईड केलो की जे आम्ही रिअल लाईफ करतो, रिअल लाईफ मध्ये राहतो, ते लोकांना दाखवायला पाहिजे, सो दॅट लोकांना आमच्यावर ट्रस्ट येते आणि वी कॅन शो द रिअल लाईफ स्ट्रगल्स. त्याच्यासाठी आम्ही आमचे डेली ब्लॉग्स करायला स्टार्ट केले. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. तुम्ही डाळ घेतलेला आहे आणि आता मी हे वॉश करून घेणार आहे. लई जणांना असं ताटातलं भाजी काढून ठेवायचं आवडते, कांदा, करिवेव. तसंच ना ओंकारला पण टोमॅटो आणि कांदा आवडत नाही, तो पण काढून ठेवतोय. तर मी एक आयडिया काय केली म्हणजे सगळं काय पण करताना प्रेशर कुक करते, त्यामुळे ते पूर्ण शिजतात आणि त्याच्यामुळे तो काढून ठेवत नाही. तुम्ही पण हे ट्रिक वापरू शकता तुमच्या घरात असं कोणतं असलं तर. आणि इंडियन घरात तर मसाल्याचा डब्बा काढला की एवढं मस्त स्मेल येते ना मसाल्यांची, ह्याच्यामुळे आमच्या फूडला की नाही एक मॅजिकल टच मिळते. त्याच्यासाठीच वर्ल्ड वाईड इंडियन फूड्स की नाही फेमस झालेलं आहे. काय पण सांगा, जुने काळातले काय स्वयंपाक करत होते ना, त्या पद्धतीने आम्ही केलो ना, ते आमचं फूड फक्त फूड नाही, एक मेडिसिन पण होतेच. आणि कोणाकोणाला असं वाटते की डाळ ढोकली इंडियन पास्ता आहे म्हणून. मला आणि ओंकारला तर तसंच वाटतं आणि लई आवडते. तुम्ही पीठ मळून घेतलो आणि कधी पण चाळणीला घातल्याशिवाय पीठ मी घालत नाही, बिकॉज समटाइम्स गिरणीमध्ये डस्ट वगैरे असतात, ते सगळं क्लीन होऊन येते. चाळून घेतलेलं आहे. आणि लई जणांना असं वाटते की लग्न झाल्यावर मुलगा बदलतो. ऍक्च्युली बदलत नाही. तुम्हीच विचार करा, 20-25 वर्ष जो मुलगा त्यांच्या घरी मोठं झालेलं असतं, तो 1-2 दिवसात कसं बदलतोय. बट इनफॅक्ट आम्ही बायको आल्यावर त्यांना अपग्रेड करतो. आणि आजकाल बेसिक थिंग्स लाईक कुकिंग, आमचे क्लोथ्स आम्ही वॉश करून घ्यायचं, वेसल्स धुवायचं, हे तर सगळ्यांना यायलाच पाहिजे. जेव्हा आम्ही जॉबसाठी बाहेर जातो ना, तेव्हा आम्हाला हे बेसिक स्किल्स लई यूज होतात. जर तुम्हाला डिटेल डाळ ढोकळीची रेसिपी पाहिजे तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगते. सो मी पीठ मळलेलं आहे. आजकालच्या जनरेशनचं एक चांगलं म्हणजे मेनी हस्बंड हेल्प देम वाईफ इन किचन. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. तुमचे पण हस्बंड असंच किचन मध्ये हेल्प करतात काय? मी हेल्प करायला नाही आलं, खायला नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मग असंच हे एक पेंटिंग संपवले. मग मस्तपैकी तयार होऊन इव्हनिंगला मार्केटला गेलो आमच्या रेस्टॉरंटचं सामान बघायला. तिथे एक फर्निचरचं सेल लागलेलं. सो ते फर्निचर्स बघून आम्ही येताना मला पाणीपुरीचा स्टॉल दिसला. आणि पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मी कधी घरी येत नाही. माझं पाणीपुरी एवढं फेवरेट आहे. तुम्हाला पण पाणीपुरी आवडत असेल तर कमेंट करा. सो पाणीपुरी खाल्लो आणि ओंकार नको म्हणत होता, थोडं त्याला पण दिलो आणि पाणीपुरी खाऊन आम्ही घरी आलो. घरी
येईपर्यंत वेळ झालेलं. सो आम्ही मिसळ बनवलो आणि नंतर आम्ही महाभारत बघत मिसळ खाल्लो आणि चोरी चुपकीने इथं बघा ओमकार चिप्स खात होता. आणि असं आमचं ब्लॉग इथं संपते. जर तुम्हाला आमचं ब्लॉग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू गाईज.